आजच्या भन्नाट रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत डबल लेअर चीज चपाती पिझ्झा। हाय हॅलो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते। तर डबल लेअर चपाती पिझ्झा बनवण्यासाठी मी 2 चपात्या बनवल्या आणि त्यासाठी काय केलं की एक चपाती एका साईडला पूर्ण भाजली आणि एका साईडला फक्त एकच साईड थोडीच भाजली आणि दुसरी चपाती पूर्ण भाजली। आपल्याला 2 चपात्यांचा पिझ्झा बनवायचा आहे। तर बघा, एका साईडला कमी भाजली आणि दुसरी साईडला पूर्ण भाजली आहे। आता ह्यावरती मी काय करते, जो आपला पिझ्झा सॉस मिळतो मार्केटला तो लावते। तुम्ही टोमॅटो सॉस वगैरे सुद्धा लावू शकतात। पिझ्झा सॉस होता म्हणून मी पिझ्झा सॉस लावला, त्यानंतर मायोनीज यावरती लावलं आणि पूर्ण स्प्रेड करून घ्यायचं आहे पूर्ण चपातीला। त्यानंतर यामध्ये चीजचे क्यूब्स टाकले। चीज स्प्रेड झाल्यानंतर यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात, पण मी सिंपल असा पिझ्झा बनवला आणि त्यानंतर ह्यावरती चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो हे सर्व टाकलं। तुम्ही यामध्ये भाज्यांचा वापर करू शकतात, शिमला मिरची, टोमॅटो वगैरे सर्व, कॉर्न वगैरे सुद्धा ॲड करू शकता। त्यानंतर बघा, दुसरी चपाती मी यावरती ठेवली आणि त्यालासुद्धा सेम प्रोसेस, सॉस वगैरे लावून त्यावरती चीज क्यूब्स टाकलेत आणि एका पॅनला तूप लावून ठेवला आणि त्यावरती हा एक 10 मिनटंच होऊ दिला। आपल्याला वरतूनच दिसतं की चीज आपलं छान मेल्ट झालेलं आहे। आपला बघा पिझ्झा तयार आहे, अगदी झटपट होणारा, पण पोरांना खूप जास्त आवडतो। आणि बघा, याला कट करून घेतलं, तुम्ही बघू शकतात ह्यातलं चीज किती छान मेल्ट झालं आहे। जे आतमध्ये पोळीला म्हणजे 2 चपात्यांच्या मध्ये जे चीज लावलं होतं ते सुद्धा खूप छान मेल्ट झालेलं आहे। आणि बघा, खालून आपण कमी भाजलेली असल्यामुळे खालून सुद्धा छान चपाती भाजली जाते आणि बघा मधून सुद्धा चीज किती छान मेल्ट झालं आहे। तर कशी वाटली ही भन्नाट रेसिपी मला नक्की कळवा आणि आवडली असल्यास नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।